यानंतर एक सविस्तर बातमी आपण बघूयात। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज वाटपात गैरव्यवहार प्रकरणात एक अपडेट आली आहे। तर 238 कोटींचं नुकसान झाल्याचं कळतं। या प्रकरणी विजयसिंह मोहिते पाटील आणि दिलीप सोपल यांच्यासह 35 जणांवर यावेळेस त्यांना जबाबदार धरण्यात आला आहे। त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील आणि दिलीप सोपल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। या प्रकरणात एकूण 44 आरोप तपासण्यात आले। त्यापैकी 25 आरोपांसाठी बँकेच्या माजी संचालक मंडळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले। सोलापुरातली एक महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज वाटपात गैरव्यवहार झाल्याचं प्रकरण होतं। याच प्रकरणात 238 कोटींचं नुकसान झाल्याचं कळतं। या प्रकरणी विजयसिंह मोहिते पाटील आणि दिलीप सोपल यांच्यासह 35 जणांना जबाबदार धरण्यात आलंय। या संदर्भात राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात। राहुल, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणात ही एक मोठी अपडेट म्हणावी लागेल। नेमकं प्रकरण काय होतं आणि आता काय झाले, सविस्तर सांगाल? ही जिल्हा बँक गेली अनेक वर्ष चर्चेत आहे। मराठवाड्यातल्याही आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्हा बँकेमध्ये जे घालून दिलेले नियम आहेत त्या नियमांचं उल्लंघन केलं आणि त्यांनी नियमबाह्य कर्ज वाटप केलं, अशा पद्धतीचा आरोप होता। सुरुवातीला हे 600-650 कोटी रुपयापर्यंतचं प्रकरण होतं। त्याच्यामध्ये माजी मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, दिलीप सोपल जे तेव्हा मंत्री होते, त्यांच्यापासून ते अनेक सोलापूर जिल्ह्यातली मातब्बर नेते मंडळी यांच्यावरती या संदर्भातले आरोप झाले होते। ही चौकशी सुद्धा गेली अनेक वर्ष सुरू आहे, किमान 7-8 वर्ष तरी झालं। सहकार कायदा 88 नुसार ही चौकशी सुरू आहे की ज्यांनी कर्ज वाटप केलं त्या सभासदां संचालक मंडळाच्या बैठकाचे इतिवृत्त काय होते, कुणी कशा पद्धतीनं हा गैरव्यवहार केला। आणि आता जेव्हा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं म्हटलं होतं की असा गैरव्यवहार करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही निवडून देणार आहात का, तेव्हाच पुन्हा हा मुद्दा चर्चेत येतो का, अशा पद्धतीचा भाव लोकांच्या मनात होता। आणि मधल्या काळामध्ये भाजपा सोडून गेलेले मोहिते पाटील यांच्याबद्दलचे अनेक तर्कवितर्क लढवले जात होते। विशेषतः त्यांच्या सहकारी संस्थांवरती असलेले जे कर्ज आहे त्या कर्जाची पुन्हा फेर चौकशी सुरू होईल असं म्हटलं जात होतं। आणि अगदीच निवडणुकीचा मतदान व्हायच्या काही दिवस आधी सनदी अधिकाऱ्यांनी ही जी चौकशी केली त्याचा अहवाल शासन दरबारी सादर झालेला आहे। आणि त्याप्रमाणे 238 कोटी रुपयाची जबाबदारी सहकार कायद्यानुसार ही दिलीप सोपल, विजयसिंह मोहिते पाटील आणि इतर संचालक मंडळावरती दाखल करण्यात आलेली आहे। इतरही काही नावं असतील, पण ही 2 नावं प्रकर्षानं मोठी आहेत, कारण हे दोघंही आता महायुतीला सोडून महाविकास आघाडीकडे गेलेले आहेत आणि त्यामुळेच आता ही बातमी खूप चर्चेत आहे। निश्चितच त्यामुळे आता मोहिते पाटील आणि सोपल यांच्यासाठी एक अडचणीचंच हे ठरू शकतंय। नेमकं पुढे काय होतंय बघावं लागेल। राहुल, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।